हॅलो नमस्कार. आज आपण मासे फ्राय करूया. माशाचं नाव आहे भांगडा मासा. त्याला आधी मी मसाला वगैरे लावून घेतलेला आहे. हे बघा, मसाला वगैरे लावून ठेवलेला आहे. मग नको करू पिले. मसाला वगैरे आधीच लावून ठेवला, 10 मिनिटं आधी, 10-15 मिनिटं आधी लावून ठेवायचं. रव्यामध्ये थोडी हळद आणि मीठ घातलेलं आहे. नुसता नाही तर मग रवा आपल्याला व्हाईट दिसणार ना, म्हणून हळद आणि मीठ लावून ठेवायचं. तुम्ही मसाला पण टाकू शकता रव्यामध्ये, पण आपण मसाला नाही टाकायचा, कारण की आपण स्टार्टिंगला आपण मसाला टाकलेला आहे ना, त्याच्यात पण आपण हळद मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला आता माहीतच असेल ना, मशीन फ्राय करण्याच्या आधी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची, सगळी घाण काढायची त्यातली, 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. नंतर त्याला हळद मीठ मसाला वगैरे लावून ठेवायचा 10-15 मिनिटं आधी. तसं लावून ठेवलं ना की ती छान, म्हणजे त्याच्यामुळे तो मसाला वगैरे हे होतो, मिक्स होतं ना. रव्यामध्ये का आपण हळद आणि मीठ टाकला, कारण खाताना ते एकदम म्हणजे असं चव येण्यासाठी आपण हळद मीठ टाकायची रव्यामध्ये, पण म्हणजे टेस्टी लागणार ना, म्हणून आपण ते टाकायचं मीठ आणि हळद. तुम्ही मसाला पण टाकू शकता. कमी तेलामध्ये हे मासे फ्राय करायचे, तर एकदम ऑइली नाही करायचे. थोडंसं झाकण पेट पण ठेवलं ना, तर फटकन घेऊन जातात. काही मासे एकदम जाडजाड असतात, मग त्याच्यातला मधला भाग तो फ्राय नाही होत ना. आपण काय असं कांदी भजी बनवतो तसं नाही फ्राय करत ना, आपण हे शॅलो फ्राय करतोय ना, म्हणून. हे बघा, 2-3 मिनिटांमध्ये हे मासे फ्राय होऊन जातात. हा मासा भांगडा मासा आहे ना, हा खाण्यामध्ये पण टेस्टी असतो म्हणे. ते काही मला माहीत नाही, टेस्टी असतो की नाही असतो ते काही माहीत नाही, खाणाऱ्यालाच माहीत असेल. ते म्हणतात पण टेस्टी लागतो, जो खातो त्याला कळतं. बघा, कापा पडल्या म्हणजे हा झालेला आतून फ्राय झालेला. 1 मिनिटासाठी आपण अशी प्लेट ठेवूया. फास्ट गॅसवर नाही करायचं, ना तर ते करते एकदम. धीमे गॅस, ते सेम धीमे ठेवायचे, असं व्हायचं होतो मग तो छानपैकी. तुम्ही पण असं करून बघा, तुम्हाला आवडत असेल हा मासा तर. असं काही आवश्यकता नाही, आवडत असेल तर तुम्ही असं बनवू शकता. झालेला हा मासा फ्राय. खाणाऱ्यांना माहीत असतो तो किती टेस्टी लागतो, काय लागतो ते आपल्याला काही माहीत नसतं. आपण फक्त बनवायचं काम करायचं, खाणाऱ्यांनी खाण्याचं काम करायचं, हो की नाही. आणि हे बघा, ही वाम आहे, तर उद्यासाठी आपण याच्यासाठी वामचं कालवण बनवूया उद्या. याची पण आपण रेसिपी टाकूया. चला मग मित्रांनो, बाय बाय. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.